पांढुर्णा गावात गोटमारीची परंपरा आहे। 2 गावांमध्ये दगडफेक यावेळेला केली जाते। मात्र यामध्ये 300 ग्रामस्थ जखमी झालेले आहेत। तर जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नदीपात्रातील झेंडा उचलण्यासाठी ही स्पर्धा रंगते आणि या स्पर्धेमध्ये पांढुर्णा गावातील लोकांनी झेंडा उचलला। एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या गावकऱ्यांमध्ये दगडफेक झाली। त्याचं स्मरण म्हणून ही धोंडाफेक केली जाते अशी एक आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। तर जुन्या काळामध्ये पेंढारी लोकांना शहद देण्यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या गोटमारीची आठवण या निमित्तानं जागवली जाते आणि गोटमारी केली जाते। इथले ग्रामस्थ एकमेकांना गोटे मारतात, दगड मारतात आणि याच्यामध्ये तब्बल 300 गावकरी जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर पांढुर्णा गावामध्ये गोटमारीची ही अनोखी परंपरा आहे। या ठिकाणी दोन गावातील लोक एकमेकांना दगड मारत असतात, गोटे मारत असतात आणि त्यावेळेला अनेक जण जखमीही होत असल्याची माहिती समोर येते। तर एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावकऱ्यांनी दगडफेक केलेली होती त्या काळामध्ये आणि तीच आख्यायिका या ठिकाणी आता प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे लोक करताना दिसून येत आहेत। त्याचं स्मरण म्हणून ती आख्यायिका जी सांगितली जाते, प्रेमी युगुलाला विरोध करण्यासाठी दोन्ही गावकऱ्यांनी एकमेकांना दगड मारलेले होते त्याची आठवण म्हणून इथं दरवर्षी ही परंपरा जोपासली जाते। एकमेकांना दगड मारले जातात, गावातील लोक एकमेकांना दगड मारत असतात आणि नदीच्या काठावर दोन्ही गावातले लोक जमून दगडफेक करत असतात। यामध्ये काही लोक जखमी सुद्धा होताना दिसतात आणि यावेळेला तब्बल 300 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ही अनोखी जी परंपरा आहे पांढुर्णा गावातली त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। नदीचं पात्र आहे, त्याच्यातून पाणी वाहताना दिसते आणि दोन्ही बाजूला गावकरी उभे राहून एकमेकांना दगड मारताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।